छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या वाहतूक शाखा सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। रात्री वाहतूक शाखेकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करण्यात आली। यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या गुन्हेगारी आणि अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सध्या शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करण्यात येते। तपासणी दरम्यान एखादा वाहन चालक मद्यपान केल्याचं आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। तर काल रात्री 11 वाजता बाबा पेट्रोल पंप उड्डाण पुलावरून एक व्यक्ती खूप दारू पिलेल्या अवस्थेत कंपनीची बस रस्त्यावर नागमोडी प्रकारे चालवत होता। वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव आणि त्यांची टीम रेल्वे स्टेशन चौकात नाकाबंदी करत होती। काही दुचाकी चालक रेल्वे स्टेशनकडे आले। त्यांनी डॉक्टर विवेक जाधव यांना सांगताच त्यांनी बस समोर गाडी आडवी लावून ती गाडी आरटीओ कार्यालयासमोर थांबवून गाडी जप्त करून चालकाविरुद्ध कठोर कारवाई केली। तर या कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मयेकर, पोलीस निरीक्षक विवेक जाधव, एएसआय कदम, पोलीस उपनिरीक्षक जावखेडे, उपनिरीक्षक बोधले, भालेराव, हेड कॉन्स्टेबल काकडे, मेहेर, हेड कॉन्स्टेबल पाटील यांच्या पथकाने केली।